मागील बातमीमध्ये पालघर डेपोच्या आगाराची अवस्था बघितली। समस्या अनेक आहेत पण अजूनही सोडलेल्या नाही आहेत। पालघर आगार हे अक्षरशः भंगार म्हणून ओळखलं जाते, त्याची हीच अवस्था आहे। तर आज आपण बातमी बघणार आहोत बोईसर आगाराची। आता आपण बोईसर डेपोच्या आगारामध्ये आलेलो आहोत। आपण बघू शकतात मी बसमध्ये उभी आहे। बसची अवस्था आपण बघूया। आपण बघायला गेलो तर ह्या ठिकाणी प्रवासी बसतात पण ह्यामध्ये खिडकीच नाही आहे, खिडकी ही मोडलेली आहे, अक्षरशः ही खिडकी निघत सुद्धा नाही आहेत, ही अवस्था बसची आहे। तसेच त्यानंतर बघायला गेलं तर इथे प्रवासी खालती बसतात। ह्या ठिकाणी हा पत्रा तुटलेला आहे, आपण बघू शकतात हा पत्रा प्रवाशांना लागूही शकतो आणि काहीही होऊ शकतो, ही अवस्था ह्या बसची आहे। तसेच आपण पुढे गेलो तर आपण बघू शकतात का पुढे गेल्यानंतर ही बस तुटलेली आहे। त्या बसमधले आपण बघू शकतात का इथे ही दोर बांधलेली आहेत, अशी ही अवस्था आहे। जर ही निघाल्यानंतर ही तुटल्यानंतर कदाचित बसमध्ये प्रवासी ही जास्त बस भरलेली असेल आणि इथे बघायला गेलं तर प्रवासी मोठ्या प्रमाणे असतात किंवा कधी बस फुल पॅक असते, त्याच्यामुळे प्रवाशांना कधी उभं राहावं लागतं। चुकून हे तुटलं तर प्रवासी पडण्याची दाट शक्यता आहे। अशी आहे ही बोईसर आगाराची अवस्था, म्हणजे सर्वसामान्यांची लालपरी ओळखली जाते। ह्या लालपरीची अवस्था आपण बघू शकतात, किती बिकट परिस्थिती आहे। मोडकळलेल्या खिडक्या तसेच दरवाजे तुटलेले, अशी ही बोईसर डेपोच्या आगाराची अवस्था आहे। सर्वसामान्यांची ओळखली जाणारी ही बस भंगार बस म्हणून ओळखली जाते। कित्येक वेळा या आगाराने पत्रव्यवहार केला आहे की ही बस, ज्या बस मोडलेल्या आहेत, ज्या जुन्या झालेल्या आहेत, त्यासाठी नवीन ह्या आगारामध्ये बस याव्या, पण ह्या आगाराची शासन दखल घेत नाही। झोपी गेलेले शासन कधी जागे होणार आणि पालघर जिल्ह्यातले अनेक बस आगार आहेत, त्या बस आगाराची व्यवस्था कधी नीट करणार, हाच प्रश्न आता अनेकांना भेडसावू लागला आहे। आपण बोईसर डेपोच्या आगारामध्ये आलेलो आहोत। आत्ताच बघितले आपण बोईसर डेपो आगाराची अवस्था। आपल्यासोबत वाहक आहेत, त्यांना विचार, तुमचं नाव काय? माझं नाव गोपाल परदेशी। तुमची समस्या काय आहेत? या गाडीमध्ये, या अशा गाडीमध्ये आम्हाला रात्रवस्तीला झोपावं लागतं आणि आमच्या जवळजवळ 10 गावांमध्ये रात्रवस्तीच्या गाड्या जातात रात्री झोपायला वस्तीला। त्या गावामध्ये आम्हाला कुठलीही प्रकारची सोयसुविधा केली गेलेली नाही आहे। आम्हाला याच गाड्यांमध्ये अशाच पद्धतीने झोपावं लागतं। अशा काच तुटलेल्या याच्यात थंडीच्या दिवसात पूर्ण थंड असतं तरीसुद्धा आम्ही आमचं बिछाना घेऊन या सीटांवरती कसं तरी आमचं हे करतो आणि रात्री सगळं झोपतो। त्यानंतर इथं या झोपल्यानंतर देखील त्या गावांमध्ये आम्हाला कुठलीही प्रकारची शौचालयाची सोय केलेली नाही आहे। हागणदारी मुक्त गाव सांगणारे, बक्षीस घेणारे त्या नावाने, पण आम्हाला तिथं बाहेर रस्त्यावरती कुठेतरी शौचालयाला जावं लागतं। ही आमच्यावर एकदम नामुष्कीची आहे आणि पूर्वी गावखेडा असल्यामुळे आता वस्ती वाढली आहे। आम्हाला फार पूर्ण जंगलात आणि वन्य प्राणी असणारे, म्हणजे साप वगैरे, सर्प वगैरे असणारे अशाच ठिकाणी आम्हाला शौचालयाला जावं लागतं। आमची खूप वाईट अवस्था आहे। आमची प्रत्येक या बाबतीत आम्ही आगार व्यवस्थापकांना, विभागीय अधिकाऱ्याला आणि MD पर्यंत पत्र दिलेत की आमची रात्रवस्तीची सोय करण्यात यावी, परंतु 3 वर्षामध्ये जवळजवळ 8 पत्र दिलेत, परंतु आत्तापर्यंत कुठल्याही ग्रामपंचायतमध्ये आमची सोय केली गेलेली नाही आहे। आम्ही असंच रस्त्यावरतीच शौचालयाला जातो आहे आणि प्रत्येक ग्रामपंचायतला पत्र देऊन देखील कुठली ग्रामपंचायत आमची सोय करत नाही आहे। बोईसर आगारामध्ये स्त्रियांना आणि पुरुषांसाठी इथे शौचालय नाही आहे। कधी बस यायला लेट होते, उशीर होते किंवा कधी बस लेट सोडली जातात, तेव्हा इथे वॉशरूमची सुविधा नाही आहे। महिलांसाठी, पुरुषांसाठी इथे शौचालयाची व्यवस्था व्हावी असे प्रवाशांची मागणी होत आहे। आपण आत्ताच बघितली का बोईसरच्या बस डेपोची अवस्था ही तशीच आहे। येथेही आपल्याला दिसत आहेत का बसचे पत्रे तुटलेले आहेत। ह्या बसचे आतून तर तुटलेलेच असतात, बाहेरून सुद्धा तुटलेले आहेत। हे बसचे तुकडे जे आहेत, बसचे जो पत्रा तुटलेला आहे, तो जर प्रवास करत असताना, म्हणजे ही रस्त्यावर गाडी जात असताना जर हा पत्रा कोणत्या दुसऱ्या गाडीला लागला तर अपघात होण्याची शक्यता आहे। जी लालपरी बस आहे ती नेहमी अपघात होतच असतात। आपल्या कानी नेहमीच बातमी होत असते की ब्रेक फेल झालेले आहेत, टायर पंक्चर झालेले आहेत, त्यामुळे अपघात होत असतात। आगारातून जेव्हा बस निघतात तेव्हा जे वाहन चालक आहेत त्यांनी बस नीट तपासून त्याच्यानंतरच प्रवाशांच्या सेवेसाठी ही बस पुढे न्यावी
अशी प्रवाशांची मागणी होत आहे. तर शासनाने खरंच ह्याची दखल घेईल का, म्हणून प्रत्येक आगाराच्या व्यवस्थापकांनी बस ह्या नीट व्हाव्या, इथे प्रत्येक सुविधा मिळाव्यात अशीच मागणी आता जोर धरू लागली आहे. कॅमेरामॅन अपू बुकलेसह श्वेता आरज, न्यूज पोलीस रिपोर्टर, बोईसर.